सो वेलकम आरोग्य ते अध्यात्म दिवस 2 यामध्ये आपलं स्वागत आहे. कालचा जो आपला सेशन झालता, या आहाराविषयीच्या सेशनमध्ये कोणाला असं वाटतं की समजलंय किंवा आपला जो टास्क दिलता, तो टास्क कोणी-कोणी कंप्लीट केला. चॅट बॉक्समध्ये त्यांनी कंप्लीट टाइप ओपन आहे. येस, ज्यांनी टास्क कंप्लीट केला कालच्या दिवसाचा, शकता की चॅट बॉक्स ओपन नाहीये. सर चॅट बॉक्स ओपन करता का? ओके. ओपनच आहे. चलो थँक यू. चॅट बॉक्स तुम्ही करू शकता. चॅट बॉक्स ओपन आहे. तुम्ही टाइप करू शकता. टाइप मी ज्यांनी टास्क कंप्लीट केला त्यांच्यासाठी. कालचा जो दिवस होता आपला, कालचा दिवस म्हणजे कालचा जो क्लास आहे तो कसा वाटला? कोणीतरी सांगू शकतं किंवा माईक ओपन ते करू शकता. जस्ट मला तरी वाटतं हर्षा शुक्ला मॅडम. तुम्ही होता ना काल? तुमच्या तुम्हाला एक पॉपअप येत असेल त्याला तुम्ही अनम्यूट करू शकता. हर्ष शुक्ला नावाचं डिव्हाइस आहे. ओके, नो प्रॉब्लेम. इकडे चॅट रवी बॉक्स देशमुख ओपन नाहीये, मेसेज तर सेंड होतच नाहीये. मेसेज सेंड होत नाहीये. ओके, मेसेज नाहीये, chat box ओपनच नाहीये. ओके, ओके. जस्ट सर चेक करा थोडं चॅट बॉक्सचं. एक मिनिट चेक करतो. ओके सर. माझा देशमुख टास्क सर. कम्प्लिटेड आहे. ओके, ओके. देशमुख सर कालच्या क्लास बाबत सांगू शकता? कालचा क्लास तुम्हाला कसा वाटला? कसा झाला आपला कालचा क्लास? चॅट बॉक्स इज ओपन. चॅट बॉक्स ओपन झाला. तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण टाकू क्वेशन. तो कालच्या टास्कमध्ये ग्रुप कालचा जो टास्क झाला त्या टास्क विषयी तुम्हाला काय फील झालं? काय वाटलं? ते तुम्ही शेअर करू शकता किंवा एक बोलू शकता. येस, कोमल मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालचं सेशन खूप अमेझिंग होतं सर. कालच्या सेशन मध्ये तुम्ही जो आहार, झोप, पाणी, व्यायाम तसंच संतुलित आपलं माइंडसेट याच्यावर जे तुम्ही सांगितलं ते खरंच खूप अमेझिंग होतं. खूप काही गोष्टी नव्याने आम्हाला समजल्या की आपण वेटनुसार कसं पाणी पिलं पाहिजे, आपली झोप किती तास झाली पाहिजे, व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे, जे करून आपण म्हणतो आम्हाला व्यायामाची काय गरज आहे. तर ते तुम्ही आम्हाला खूप छान सांगितलं. तर कालचं सेशन खूप छान होतं सर. थँक्यू. येस, थँक यू. थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स. कारण जसंही तुम्ही शेअरिंग करता, ते आम्हाला पण कळतंय की तुम्हाला जे सांगितलं की ते पर्सेंट कळालं का? तुम्ही त्याचे शुअर आहात का? तुम्ही जर बोललाच नाही तर आम्हाला कसं कळणार की तुम्हाला ते सगळं पटलंय की तुम्हाला सगळं ते चांगलं वाटलंय. आपलं शेअरिंग कधी पण थांबलं नाही पाहिजे आणि शेअरिंग करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं हार्ट चक्र ओपन पाहिजे. कारण की स्वतःला मान्य करणं किंवा आपलं जे थोट चक्र आहे, लोकांची स्तुती करणं, हे जर आपलं बॅलन्स असलं तर नक्कीच आपण शेअरिंग करू शकू. ओके? येस, नो प्रॉब्लेम. आज आपला सेशन चालू करायच्या अगोदर जस्ट एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. जर बाकीचे सर्वजण करणार करणार असाल, तर आपण ॲक्टिव्हिटी करू शकू. कारण की तुम्ही केलं तर मला दिसेल जर तुमचा कॅमेरा ओपन असेल तर. ओके? येस. ॲक्टिव्हिटी जास्त हार्ड नाहीये.
की असं नाही की तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये एफर्ट द्यावा लागेल, तसं नाहीये. जस्ट जागेवरती थोडंसं उभं राहायचंय आणि जागेवरती उभं राहून एक 2 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. 2 मिनिट होईल किंवा 3 मिनिट होईल. ओके. जस्ट फक्त जागेवरती उभं राहायचंय. जस्ट मी दिसेल तुम्हाला हे शिवाय तुम्हाला दाखवतो मी. ओके. एकच मिनिट. आपल्या फर्स्ट हात साईडला, सेकंड अप, थर्डला डाऊन, फोर्थला खाली आपल्या पायाजवळ. परत साईडला अप, साईड आणि डाऊन. ओके. या प्रकारात आपल्याला ती ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि ही ऍक्टिव्हिटी कमीत कमी 2 मिनिट आपण करूयात. यस, वेट. ओके. नाव इज गुड. ओके. जस्ट स्टार्ट. जागेवरती उभं राहायचंय. जस्ट ब्रेथिंग करायचंय. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेताना आपल्याला श्वास हा नाकाने घ्यायचा आहे. 5 सेकंड, 4 सेकंड जेवढं पण तुम्हाला होल्ड करता येईल तेवढं होल्ड करायचं आणि श्वास सोडताना आपल्याला तोंडाने तो श्वास सोडायचा आहे. यस. तो स्टार्ट. ब्रेथ इन, होल्ड, ब्रेथ आउट. श्वास सोडताना आपल्याला तो श्वास तोंडावाटे सोडायचा आहे. यस. ब्रेथ इन, होल्ड, ब्रेथ आउट. परत एकदा आपण ब्रेथ करूया. ब्रेथ इन, होल्ड, ब्रेथ आउट. यस. नेक्स्ट आपली जी ऍक्टिव्हिटी आहे, ज्यांना जमेल ते स्टेप आउट करू शकता लेग साईडला. ज्यांना नाही जमत ते फक्त 1, 2, 3, 4 असं आपल्याला 2 मिनिट किती न थांबता कंटिन्युअसली करायचंय. ओके. सो स्टार्ट. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. प्रत्येकासाठी. जास्त हेवी नाही ऍक्टिव्हिटी, एकदम सोपी, एकदम नॉर्मल, पण शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी. कारण आपण एकदा जिथं बसलो आहोत त्या जागेला, त्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं काम आपली ऍक्टिव्हिटी द्यायला चालू करते. त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करणं कधी पण गरजेचं. येस. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. फक्त 2 मिनिट करायची आपल्याला. 1 मिनिट झालं, फक्त 1 मिनिट त्यातला बाकी आहे. 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. कंटिन्यू. जसं तुम्हाला थोडी जर स्पीड घेता येत असली यामध्ये तर तुम्ही स्पीड घेऊ शकता. नो प्रॉब्लेम. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. लास्ट 3 वेळेस 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. येस. ओके. थँक यू. खूप छान. बसून घ्यायचंय जागेवरती. आणि जसं आपण काल सांगितलं होतं की आपल्याला पाण्याचा ग्लास एक सोबत ठेवायचा आहे. कारण आपल्या शरीराला हायड्रेट आपल्याला ठेवावं लागतं. येस. एक पाण्याचा ग्लास, नोटबुक, जे काय तुम्हाला वाटलं की हे माझ्या
लक्षात राहणार नाही त्याचे आपण नोट डाऊन केलेलं कधी चांगलं, कारण की नोट डाऊन केलेलं आपल्याला रिपीट परत वाचता येईल. बरोबर आहे की नाही? माइंडमध्ये जास्त वेळ लक्षात राहत नाही. त्यासाठी आपल्याला नोट डाउन करणं कुठेतरी गरजेचं. त्यासाठी एक पेन, एक नोटबुक आणि एक पाण्याचा ग्लास आपल्या सोबत कधी पण पाहिजे. ज्यावेळेस पण तुम्ही कुठे बसणार, कोणत्या मीटिंगला, त्या 2 गोष्टी कधीही आपण आपल्या सोबत ठेवल्या पाहिजे. आजचा जो आपला डे 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 आणि या डे 2 मध्ये आपण बघणार आहोत डाएट प्लॅन. डाएट प्लॅन. आता डाएट प्लॅन म्हणजे नेमकं काय? प्रश्न पडतो ना, की डाएट प्लॅन म्हणजे नेमकं काय? मग डाएट बऱ्याच वेळेस काही व्यक्तींना म्हणजे डाएट म्हटलं की त्यांना असं वाटतं की आता अरे, मला आता काय-काय बंद करावं लागणार? हा सगळ्यात पहिला प्रश्न प्रत्येकाला पडतो. मला जर डाएट सांगितली मी बंद काय करेल? की मला आता काय-काय सांगेल की तू हे चीज घ्यायची नाही. त्याच्या उलट जर आपण याला पॉझिटिव्ह घेतलं, ओके, डाएट आहे ना, नो प्रॉब्लेम. काहीतरी कट करू आणि काहीतरी आपण ॲड करू शकतो. अशक्य ती अशी कोणतीच नाहीये. त्याच्यामुळे डाएट प्लॅन कधीही कोणी जर सांगितला, तर त्याला पॉझिटिव्हली घ्यायला म्हणजे लोड येत नाही आपल्या मनावरती. डाएट का करायची किंवा डाएट प्लॅन म्हणजे काय? पहिले तर ही गोष्ट समजून घेऊ, डाएट प्लॅन म्हणजे काय? डाएट प्लॅन हे असते, की आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवणं म्हणजे आपल्या शरीराला जी जरूरत आहे कॅलरीजची, ती कॅलरी किती प्रमाणात आपल्याला पाहिजे, ती कशी घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी चेंज कराव्या लागतात. काही वेळेस आपल्याला ते जेवण आपल्याला टाईमावर घ्यावं लागेल. मग त्या डाएटमध्ये आपल्या शरीराला लागणारे मॅक्रोन्यूट्रियंट्स, कार्बोहायड्रेट्स, त्याच्यात प्रोटीन, चांगला फॅट ह्या गोष्टीसाठी आपल्याला डाएट करावं लागते. ते डाएटमध्येही जास्त ॲड होतं. त्यासोबत काही व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी याची जर शरीराची पूर्ती आपल्याला करायची असेल, शरीराची गरज जर त्याची कंप्लीट करायची असेल, तर आपल्याला डाएट प्लॅन करणं गरजेचं असतो. ओके. त्यानंतर डाएट म्हणजे आपल्या जेवणाचे काही वेळ आपल्याला ठरवाव्या लागतात, की मी ह्या-ह्या वेळेला हे घेईल किंवा माझ्या जेवणाचे टाईम जो आहे, मी ह्या टाईमालाच माझं जेवण करेल. या डाएटमध्ये ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि डाएट कधी पण आपल्या लाईफस्टाईलनुसार, आपलं वय, आपलं वजन, आपली कामाची शैली, आपल्याला एका जागी बसणं काम आहे किंवा आपल्याला हार्ड वर्क जास्त आहे. याच्यावर सुद्धा डाएट प्लॅन एक अवलंबून असतो. ते चेंज होतं त्या आपल्या कामाच्या शैलीनुसार. त्यानंतर जर डाएट प्लॅन म्हणाल, डाएट प्लॅन काय? तर आपल्या वजन वाढवण्यासाठी किंवा वजन बॅलन्स करण्यासाठी, मग ते वजन वाढणं असेल किंवा कमी करणं असेल, तर वेट बॅलन्सिंगसाठी डाएट प्लॅन आपण करायला पाहिजे. ज्या व्यक्तीला असे आपल्या कॉलवर जर कोणी असेल ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल ज्यांच्याकडे ज्या पण डिसीज आहेत, ज्यांना पण हे प्रॉब्लेम्स आहे, त्यांनी जर प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये टाकलं ना, तर मला कळेल, की मला नेमकं काय डिलिव्हर करायचंय तुम्हाला. ओके. जे पण तुम्हाला जर वाटलं मला हाय बीपी आहे, तुम्ही टाकू शकता. लो एनर्जी तुम्ही टाकू शकता. जसं सुदेश चव्हाण सरांनी टाकलंय, की हर्ष कुमार बीपी, येस. हाय बीपी, कोलेस्टेरॉल. ओके. नेक्स्ट. माझा आवाज कमी नाहीये ना? मला तर क्लिअर येतोय. ओके. आवाज क्लिअर आहे. नो प्रॉब्लेम. ज्या पण तुमच्या डिसीज आहे तुम्ही त्या चॅट बॉक्समध्ये टाकू शकतात. कारण की मला त्याप्रमाणे तुम्हाला डिलिव्हर करता येईल. कारण डाएट जे आहे, डाएट प्लॅन ह्या प्रत्येक डिसीजला त्या आजारावर आपल्याला एक वेगळा-वेगळा डाएट प्लॅन द्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला ही माहिती गरजेची असते, की कोणाला मला काय डिलिव्हर करायचंय. त्यानंतर दिवसभर आपल्या जे काम करायचंय, दिवसभर आपल्या बॉडीला जी एनर्जी लागणार आहे, दिवसभर आपण जे काम करणार त्या कामाला जी बॉडीला कंटिन्युअसली ऊर्जावान ठेवावं लागतं, त्यासाठी डाएट करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा डाएट प्लॅन आहे. डाएट काय करेल, की आपली इम्यून हेल्थ, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं काम करतं. त्याला म्हणूया आपण डाएट. आपण जे दिवसभर काम करणार आहोत
किंवा आपली जी रोजचं काय काम असेल, त्या कामाला एक फोकस ठेवून, कन्सिस्टन्सी ठेवून आपण ते काम करायचं. फोकस वाढवण्यासाठी आपल्याला डाएट करणं गरजेचं आहे किंवा डाएट प्लॅन हा त्यासाठी असतो. मग हा डाएटमध्ये काय होईल? आपल्या बॉडीला लागणारं चांगलं पोषण, आपल्या बॉडीला लागणारी जी काही मायक्रो न्यूट्रियन्ट्स आहे, हे चांगल्या प्रमाणात भेटायची गॅरंटी म्हणजे डाएट प्लॅन. दिवसभर आपले जे काम आहे, दिवसभर आपल्या ऑर्गन्सला नेहमी जे ॲक्टिव्ह राहणं आहे, त्यासाठी आपल्याला जे काही गोष्टी लागतात, त्याच्यात प्रोटीन असेल, त्याच्यात कार्बोहायड्रेट असेल, त्याच्यात गुड फॅट, मिनरल, व्हिटॅमिन्स हे चांगल्या प्रमाणात आपल्या बॉडीला मिळायला चालू होतं. त्यासाठी आपल्याला डाएट प्लॅन गरजेचं आहे किंवा डाएट प्लॅन आपण ते करायला पाहिजे. जसं आत्ता सांगितलं की वेट मॅनेजमेंट, वजनाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला डाएट प्लॅन करायला पाहिजे. दिवसभराची आपली ऊर्जा वाढवण्यासाठी डाएट प्लॅन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजकाल तर प्रत्येकासाठीच ते आहे की रोग प्रतिकारक शक्ती खूप साऱ्या लोकांची कमी आहे. थोडंफार जरी वातावरण चेंज झाला, लगेच अशा व्यक्तींना सर्दी, पटकन होणारा आजार, थोडं जर धुळीत गेलं, धुळीची ॲलर्जी, ह्या ज्या गोष्टी आहे, जर ह्या गोष्टीतून आपल्याला दूर राहायचं असेल, तर आपला डाएट प्लॅन प्रॉपर करणे गरजेचं. ओके. आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हेल्प करतं. जितका आपला आहार चांगला असेल, आपला आहार चांगला असेल, तसा आपला मूड पण काम करतो. म्हणजे मानसिक हेल्थसाठी सुद्धा आपला डाएट प्लॅन गरजेचा आहे. मानसिक हेल्थ. खूप साऱ्या लोकांचे प्रश्न असेल, "सर स्ट्रेस आहे, अँक्झायटी आहे, कामावरती फोकस होत नाही." खूप साऱ्या लोकांचे प्रश्न. आणि जसंही बरोबर 10 व्यक्तीतून 3 व्यक्ती अशी की त्यांना स्ट्रेस आहे. त्यांना तो प्रॉब्लेम्स आहे. तर माइंडवर काम करण्यासाठी किंवा माइंडला चांगलं ठेवण्यासाठी का जे जसं आपण खाऊ, जसं आपण घेणार आहोत, तसंच आपण समोर डिलिव्हर करणार आहोत. तर फोकस वाढवण्यासाठी काम आणि मानसिक हेल्थसाठी सुद्धा डाएट प्लॅन सगळ्यात चांगला. 7वा जे त्याचा पॉइंट आहे, की आपलं आयुष्य जोपर्यंत आपलं आयुष्य आहे किंवा एक लाँग टर्म आपली बॉडी चांगली ठेवण्यासाठी, आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला डाएट प्लॅनची गरज आहे. संतुलित आहाराची गरज आहे. त्यासाठी आपण डाएट प्लॅन केलाच पाहिजे. मग त्या डाएट प्लॅनमध्ये अजून काय? किंवा तुम्ही मी स्क्रीन शेअर करतो त्यावर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. जस्ट वेट. येस. ॲडव्हान्स स्क्रीन शेअर. आपण आरोग्य ते अध्यात्म ह्या कॉलमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या लाईफविषयी, स्वतःच्या आरोग्याविषयी किती काळजी आपण स्वतः खूप सारे असे पॉइंट्स दिले, की यासाठी खूप सारी माहिती आपण डिलिव्हर करतोय. प्रत्येकाने जर त्याविषयी थोडासा, जास्त नाही, पण थोडासा जरी आपण फोकस केला, तर नक्कीच आपण आपल्या लाईफमध्ये चेंजेस आणू शकतो. आपण ते बदल आपल्या लाईफमध्ये घडवू शकतो. ओके. जस्ट वेट. हिअर. आय थिंक माझी ओके, ओके. स्क्रीन दिसायला चालू होईल. स्क्रीन. येस.
डाएट मध्ये काय पाहिजे की काय आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे. जसं आपण काल सांगितलं होतं की प्रत्येक नाश्त्यात, प्रत्येक जेवणात आपल्याला एक स्रोत ठरवायचा असतो की 40% आपल्याला कार्बोहायड्रेट घ्यायचे आहे. स्क्रीन शेअर नाही झाली का? तर स्क्रीन शेअर नाही होती का? ओके, हा आता होती स्क्रीन शेअर. येस. येस. काल जसं आपण सांगितलं की आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये 40% आपल्याला काय ठेवायचंय? कार्बोहायड्रेट, 30% ठेवायचं आहे फॅट आणि 30% प्रोटीन. तर मग हे कॉम्बिनेशन कसं चेक करायचं की ह्या कॉम्बिनेशन मध्ये नेमकं आपल्याला कसं कळेल? तर त्यासाठी आपली जी जेवणाची प्लेट आहे ती जेवणाची प्लेट रंग पाहिजे 7 रंगांनी प्लेट पाहिजे. त्या 7 रंगामध्ये काय काय येईल? काही फळ येईल, सीझनेबल फळ, काही भाज्या येईल, हिरव्या भाजी, काही द्विदल कडधान्य, तर काही एकदल कडधान्य. कडधान्य थंडी आने का ताप है Recording in progress. काय जे आपण गहू, बाजरी, ज्वारी हे घेतो, हे झाले एकदल कडधान्य. सर थोडासा नेटवर्क इश्यू आलाय, नो प्रॉब्लेम. ओके, जस्ट वेट. यस. तर हे आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे की 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि 30% फॅट. त्याच वेळेस आपली जेवणाची प्लेट चांगली होते किंवा आपल्या आहारासाठी, आपल्या आरोग्यासाठी तो आहार आपल्यासाठी चांगला होतो. तर आजच्या ज्या डाएट आपण झोपेतून उठल्यावर, फ्रेश झाल्यावर सगळ्यात पहिले एक काम करायचंय. थोडस वॉर्म वॉटर, गरम पाणी जे आपल्याला पिण्यालायक आहे. या गरम पाण्याने काय होईल? वॉर्म वॉटर मुळे आपली सुधारायला चालू होते. सगळ्यात महत्वाचं. दुसरं, आपण जर कंटिन्युअसली पाणी घेत असाल तर डायजेशन, जसं काल सांगितलं होतं की डायजेशन आपलं इम्प्रुव्हमेंट होईल. तर त्यामुळं रोज सकाळी जसे आपण झोपेतून उठू तर आपल्याला गरम पाणी गरजेचं आहे. मग ते पाणी किती घ्यायचं? कमीत कमी 200 ते 250 ml. किती? 200 ते 250 ml पाणी आपल्याला गरजेचं. आणि या 200 ते 250 ml पाण्यासोबत आपल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतर आपला जो ब्रेकफास्ट आहे, ज्याला आपण ग्रीन सलाद सांगितलं होतं की सलाद हा प्रत्येकाला गरजेचा आहे. तो सलाद, ग्रीन सलाद मध्ये कमीत कमी आपलं जे वजन आहे ते वजन गुणिले 5 ग्रॅम, म्हणजे आपलं वजन तर 70 गुणिले 5 ग्रॅम म्हणजे किती? 350 ग्रॅम आपल्याला सलादची गरज आहे. 350 ग्रॅम आपल्याला सलाद
झालं पाहिजे. येस. त्यानंतर आपल्या जेवणाची जी वेळ आहे 12:30 ते 2च्या दरम्यान आपले जेवण झालंच पाहिजे. त्याने काय होईल? Recording in progress. आपलं जेवण 12:30 ते 2च्या दरम्यान झालंच पाहिजे. आणि संध्याकाळचं जे जेवण आहे 7:30 ते 8:30च्या आत आपले जेवण झालंच पाहिजे. हे आपलं डाएट प्लॅन. थोडे चॅलेंजेस येतात, नो प्रॉब्लेम. कारण चॅलेंजेस आले तर आपल्याला कळेल आपण काय करतोय. ओके. आय थिंक मी जे सांगतोय तुम्हाला समजत असेल. सर माझी पीपीटी असेल तुमच्याकडे, तुम्ही शेअर करू शकता. नाही, चेक करायला लागेल मला तसं. ओके. मला को होस्ट एक करा मिनिट. परत एकदा. एक मिनिट. हा हा. मी हँड राईज करतो. चॅलेंजेस. येस, मी हँड राईज केलं सर. मला को होस्ट करा. परत एकदा शेअरिंग करतो मी. येस. तर आपला आहार जो आहे कसा पाहिजे? कलरफुल. 7 रंगाचा इंद्रधनुष्य जसा आपल्याला आकाशात दिसतो तसं सेम आपल्याला आपल्या कलरफुल प्लेट बनवायची. आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये सुद्धा 7 रंगाचे फळ किंवा 7 रंगाची भाजी सगळं मिळून आपल्याला 7 कलर करायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं नको व्हायला की 7 रंगाची फळं कुठून आणायची किंवा 7 रंगाची भाजी कुठून आणायची. सिजनेबल फळ आणि सिजनेवाईज भाजीपाला. त्याच्यामध्ये काही प्रोटीनचा स्रोत पाहिजे आणि त्यात ऍड ऑन मध्ये जे आपले एकदल कडधान्य जसं ज्वारी, बाजरी हे पण चांगलं काम करतं आपल्या हेल्थसाठी. त्यासाठी एकदल कडधान्य ते घ्यायचंय. आणि द्विदल कडधान्य म्हणजे जे आपल्या डाळी आहे, त्या डाळीमध्ये प्रोटीनचा स्रोत खूप छान आहे. त्यासाठी आपण प्रोटीन घेऊ. डाळी आपल्या आहारात आपल्याला ऍड करायच्या असतात. ओके. वेट, परत एकदा मी ट्राय करतो माझी स्क्रीन. स्क्रीन जाती. जस्ट वेट 2 मिनिट. मला वाटतं की आपल्याला आता डीप ब्रीथिंग करायची गरज पडते काय?
नमस्कार सर, येतील एक 2 मिनिटात. काहीतरी कनेक्शन इश्यू येत आहे थोडा. तर सर्वांनी इथेच थांबा. कोणीही लिव्ह करणार नाही. एक 2 ते 3 मिनिटं द्याल फक्त. Now, from the visible. ओके, सॉरी फॉर डिस्टर्ब. आरोग्य ते अध्यात्म हा प्रवास नाही, तर आपली गुंतवणूक आहे आपल्या स्वतःवर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या भविष्यावर. आज आपलं बोलणं चालू होतं की डाएट प्लॅन. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण स्क्रीनशॉट घेतला तर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील, जे तुम्हाला कळेल. ओके. सकाळी उठल्यावर आपल्याला 1 ते 2 ग्लास कोमट पाणी घ्यायचंय, जे आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्याला क्लीन करायचं काम करतं, टॉक्सिस ज्याला आपण म्हणू. आणि जसंही तुम्ही कंटिन्यू रोज सकाळी 1 ते 2 ग्लास जर कोमट पाणी प्यायला चालू केलं, त्याच्यात थोडं लिंबू टाकू शकता तुम्ही. व्हिटॅमिन सी असतं त्यामध्ये. तुम्हाला काही दिवसानं फरक जाणवेल, की ज्यांचं डायजेशन प्रॉपर नाहीये, त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तो कमी व्हायला चालू होईल. ओके. त्यानंतर आपण जो सकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी असेल ते, की योगा, चालणे, व्यायाम म्हणजे प्राणायाम किंवा एक्सरसाइज जे तुम्ही करू शकता, ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर ग्रीन सलाद कधीही आपण रात्री जेवल्याच्या नंतर, जर रात्रभर आपण तसं झोपेमध्ये बॉडी रिकव्हर करते. त्यानंतर सकाळी 7 ते 8 वाजता आपल्याला काहीतरी खाण्याची गरज असते. 12 घंटे, 12 तास आपण आपल्या बॉडीला काय करतो? होल्ड ठेवतो. मग त्याला सकाळी होल्ड ठेवल्याच्या नंतर जर सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करून आपण दुपारी जेवण्याचा प्रयत्न केला, तर ते अन्न पचन कमी होतं. पर्यायी फॅटमध्ये ते कन्व्हर्ट व्हायला चालू होतं. तर सकाळचा जो नाश्ता आहे 8 ते 9, तर नाश्त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? ग्रीन सलाद, स्प्राउट, मोड आलेले कडधान्य, हे आपल्याला सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे. दुपारचे जेवण आपले 12 ते 2 ह्या वेळेत झालंच पाहिजे. ह्याच्यामध्ये बाजरीची भाकर ॲड करू शकता किंवा चपाती करू शकता. डाळ, भाजी, कोशिंबीर आपण ह्यासोबत घेऊ शकतो दुपारच्या जेवणामध्ये. दुपारच्या जेवणाच्या अगोदर आपण जर 10 ते 15 मिनिट किती 10 ते 15 मिनिट किंवा एक अर्धा तास अगोदर आपण पाणी घेऊ शकतो. जेवणाच्या नंतर पाणी घ्यायचं 1 तासाने, पण त्या अगोदर आपण पाणी घेऊ शकतो आणि नंतर आपण जेवण करायला पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की दुपारी माझी एनर्जी थोडी लो होतीये, डाउन होतीये, तर त्यावेळेस तुम्ही काहीतरी ताक घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. पण
त्या ग्रीन टी मध्ये साखर नकोय. काय नकोय? साखर. साखर जर तुम्ही स्किप केली, एका महिन्यात तुमची रिझल्ट तुम्हाला दिसायला चालू होईल. आणि आपण जे जेवण घेतो, जे जेवण आपण करतो त्यामध्ये साखरेचं प्रमाण जेवढं आपल्या बॉडीला गरजेचं आहे, त्या जेवणामधून तेवढं आपल्या बॉडीला भेटतं. त्यासाठी साखर नको. रात्रीचे जेवण 7 ते 9 ॲक्चुअली हे 8च्या आतच जेवायला पाहिजे. इथं 9चा टाईम आहे सॉरी. रात्रीचे जेवण आपल्याला 8 ते 9 या वेळेत घ्यायचं आहे. 7 ते 9 पर्यंत किंवा 8:30 पर्यंत घ्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये दुपारी आपण जे काही जेवण करतो, त्याच्या 50% आणि पचनासाठी चांगलं 50% जे खाणार आपण, त्याच्यात पचनासाठी चांगलं म्हणजे हलके त्याच्यात पदार्थ घ्यायचे, हलकी भाजी घ्यायची, थोडंसं सूप घ्यायचं किंवा 1 ते 2 चपाती किंवा एखादी अर्धी बाजरीची भाकर यात आपण घेऊ शकतो. कधीही हेल्थसाठी कोणतंही जेवण तुम्ही स्किप करू नका. ब्रेकफास्ट हा स्किप करू नका. प्रॉपर जर आपण 3 ते 4 वेळ घेतलं, तर आपण हेल्दी, आनंदी राहू शकतो. तर हा जो डायट चार्ट आहे, हा एक नॉर्मल डायट चार्ट आहे. हा कंटिन्यू तुम्ही जर फॉलो केला, तर तुमचे रिझल्ट तुम्हाला दिसायला चालू होतील. यामध्ये फक्त एकच, की तुम्ही साखर किती स्किप करता. साखर किती स्किप करता. बाहेरून तुम्ही जास्त घेतलेली साखर किंवा बाहेरून तुम्ही जास्त घेतलेलं मीठ, हे आपल्या शरीराला नेहमी हानिकारक आहे. नेहमी. त्यासाठी ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्या सोबत गोड पेय जे काही मार्केटमध्ये भेटणार आहे. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, फास्ट फूड, जास्त डीप फ्राईड केलेले फूड्स हे सुद्धा आपण अव्हॉइड करायला पाहिजे. जर आपल्याला चांगलं आणि हेल्दी जीवन जगायचंय तर. ओके. आम्ही आमच्या कम्युनिटी सोबत काही लोकांना आतापर्यंत तसं मी 1000 प्लस लोकांना मदत केली आहे. पण काही लोकांचे रिझल्ट मी इथं ठेवले, जे तुमच्यासाठी आहे. ही व्यक्ती प्रताप वाघमारे नावाची, यांचं वय सध्याला आहे 36. हा गॅमचा स्टुडंट आहे. कंटिन्युअसली एक्सरसाइज करणारी व्यक्ती, जिम करणारी व्यक्ती. पण यांना वयाच्या 33व्या वर्षी ॲक्युपंक्चर थेरपी करायची गरज पडली. काय? ॲक्युपंक्चर थेरपी. या व्यक्तीला ॲसिडिटी कायम. जसे आमच्या सोबत जुळले, ऑगस्ट 23 मध्ये फर्स्ट काउन्सिलिंग ह्या व्यक्तीची झाली आणि त्यानंतर यांनी आमच्यासोबत सॉरी 24 मध्ये काहीतरी जानेवारी का फेब्रुवारी 24 मध्ये आमच्यासोबत जुळले आणि तिथून पुढे आजची त्यांची हेल्थ एकदम छान फिट अँड फाईन आहे. येस. यानंतर कमलेश शिंदे सर हे मुंबईहून आहेत. यांचं वय 32. यांचं सध्याचं वजन आता 111 ला पण मायनस झाले ते. हा रिझल्ट 1 महिन्या अगोदर 1 का दीड महिन्या अगोदरचा आहे. आमच्याकडे आले त्यावेळेस त्यांचं वेट 118 केजी होतं. कुठलेही प्रोडक्ट न घेता काय? कुठलेही प्रोडक्ट न घेता एका महिन्यामध्ये स्ट्रिक्ट यांची डाएट घेतल्याच्या नंतर यांनी डाएट फॉलो केल्याच्या नंतर एका महिन्यात यांना मी 7 केजीचा रिझल्ट दिला. आणि ते पण हा फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. जर झूम तुम्हाला करता येत असेल तर. यांच्या चेहऱ्यावर कुठं रॅशेस नाहीये किंवा बघून तर यांचं तुम्हाला एनर्जी कुठं कमी वाटत नाहीये. फिट आहे, आनंदी आहे आणि यांचं रिझन एक होतं, की हे हॉटेल मॅनेजमेंट यांचा कोर्स आहे आणि जे शिप असतात, प्रवासी वाहतुकीचे शिप याच्यावर यांचं क्रू मेंबर म्हणून हे जातात आणि त्या व्हिसासाठी यांना तिथं व्हिसा अप्लाय केला तर मेडिकल फिट होण्यासाठी यांना वेट कमी करायचं होतं. आणि यांनी 1 महिन्यात त्यांचं 7 केजी वेट लॉस केलं. वेट म्हणल्यापेक्षा आपण फॅट म्हणू त्याला, कारण 7 केजी यांनी फॅट लॉस केला. यांचं जे स्वप्न होतं यूएसएचा व्हिसा ते पूर्ण झालं. यानंतर हे आमचे सांगळे सर. आपण म्हणतो ना, की 50 प्लस झाल्यावर मला काय गरज आहे, माझ्याकडून एक्सरसाइज होईल का? आजही आमचे मोटिव्हेशन आहे. यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा असं वाटतं, की आता आपण यांच्यापेक्षा काहीतरी जास्त तरी करून बघावं यांच्यापेक्षा. ओके. यांनी 18 केजी फॅट लॉस केलाय. यांची स्किनमध्ये पण इम्प्रूव्हमेंट झालाय. यांचा थायरॉइडचा इश्यू होता, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. यांना कोलेस्टेरॉलचा इश्यू होता. तो कोलेस्टेरॉल यांचा कमी आता लेव्हलमध्ये आहे.
त्यानंतर यांची B12 ची डिफिशियन्सी पहिले कंटिन्युअसली असायची. आता ओके. आणि आय थिंक आपल्या सोबत ते जुळलेले पण आहे. आपण त्यांचा एक्सपिरियन्स पण घेऊ. त्यानंतर या कोमल मॅडम ज्या कोपरगावहून आहेत. 13 केजी फॅट लॉस, व्हेरिकोस व्हेन्सचा प्रॉब्लेम. खूप साऱ्या लेडीजला व्हेरिकोस व्हेन्सचा प्रॉब्लेम असतो बघा. यांची लो एनर्जी असायची कंटिन्यू. आज त्या सुरुवातीला ज्यांनी एक्सपिरियन्स सांगितला, की त्यांची कालची ॲक्टिव्हिटी जे केली, त्या ॲक्टिव्हिटीचा बेनिफिट त्यांना काय वाटला, तो क्लास त्यांना कसा वाटला, ते आपण आपल्यासोबत बसलेला आहे. येस. तर हे आहे आपले काही रिझल्ट जे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. या रेखा मॅडम आळेफाटा पुण्याहून पीसीओडी, कोलेस्ट्रॉल, B12 डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी हे पण सुद्धा अशा प्रॉब्लेम्सनी ग्रासलेले होते, जे आता आपल्यासोबत जुळलेले आहे. आता मी जर इतक्यांचं सांगतोय, की मी जर तुमच्या समोर बोलतोय, तर मी काय स्वतःला चेंज केलं हे पण दाखवणं गरजेचं आहे ना किंवा बघणं गरजेचं आहे. आम्ही जर आपण एक दुसऱ्याला बघितलं नाही, तर मी काय होतो हे तुम्हाला कसं कळणार ना? बरोबर? येस. हा माझा स्वतःचा फोटो आहे. बाईकवर बसलो होतो, त्या जो बसलेला फोटो आहे, त्यावेळेस मला स्वतःला वाटायचं, की मी खूप छान आहे. मी हेल्दी आहे. कारण वजन वाढलेलं नव्हतं ना. तर कसं स्वतःला वजन जर वाढलेली सडपातळ आहे ना, हां, मला काहीच गरज नाही. मी एकदम फिट अँड फाईन आहे. माझं काही पोट सुटलेलं नाहीये, काही नाहीये. आपण एक असं स्वतःच्या मनात एक भ्रम म्हणता येईल त्याला. तो भ्रम असतो स्वतःकडे. पण जसे या कम्युनिटीत जॉइन झालो, या प्रोग्राममध्ये आल्याच्या नंतर कळालं, की ते माझं चुकीचं होतं. खरं तर फाईन मी आता आहे. आता जो फोटो आहे, जो माझा टी-शर्टवरचा फोटो आहे, हा वयाच्या 49व्या वर्षीचा फोटो आहे माझा, जी सध्याची माझी एज आहे. आणि हा जो बाईकवरचा फोटो आहे, हा फोटो माझा 42 इयर्सचा आहे. तर हे बघून तर नक्कीच मला तरी वाटतं, की मी आता एक चांगल्या ठिकाणी आहे. चांगलं जीवन मी जगतोय. माझ्याकडे विकनेस कंटिन्युअसली असायचा. जर एक जॉब करतोय मी, त्या जॉबमध्ये काम मला कंटिन्युअसली करायचं, विकनेस जाणायचं. अंडरवेट मी होतो. पर्सनॅलिटीचं कुठलाही ठिकाणा नव्हता त्यावेळेस. आता तर एकदम ओके. आणि मी आयडल वेटवर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. लोकं म्हणतात, की फॅट लॉस झाल्याच्या नंतर वजन वाढतं. याला मी अपवाद असेल. मी आयडल वेटवर आहे. ओके. जर तुम्हाला रोज स्ट्रेस फ्री राहायचं असेल, तर उद्याचा जो आपला दिवस आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, तो दिवस तुमच्यासाठी खास आहे आणि त्या दिवसामध्ये आपण कसं स्ट्रेस फ्री राहू शकतो, यावरती एक चांगली माहिती तुम्हाला मिळणार आहे, की जेणेकरून आपण स्वतः आपल्या स्वतःला कसं ओळखता येईल आपल्याला, हे उद्या आपल्याला शिकायला मिळेल. येस? येस सर. ओके मित्रांनो, नमस्कार. आवाज येतोय माझा सर्वांना? येस सर. आवाज येतोय? ओके. सो सर्वांचे मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही 2 दिवस झाले प्रकाश सरांचा क्लास अटेंड करत आहात आणि आशा करतो की सर्वांना बरीपैकी माहिती आपल्या हेल्थबद्दल मिळालेली असेल. तर तुम्हाला हा क्लास 2 दिवसाचा कसा वाटला जरा एका शब्दामध्ये चॅट बॉक्समध्ये सांगू शकाल का सर्वांनी जरा? पहिले तर ज्यांचे कॅमेरे बंद आहे जरा कॅमेरे ऑन करा 2 मिनिटासाठी. कॅन यू प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज एव्हरीबॉडी. 2 मिनिटासाठी जरा कॅमेरे ऑन करायचे आहे सर्वांनी. आणि चॅट बॉक्समध्ये एका शब्दात सांगायचं आहे, की 2 दिवसाचा क्लास तुम्हाला कसा वाटला? कालचा आणि आजचा. जरा चॅट बॉक्स ओपन करा तुमचा आणि चॅट बॉक्समध्ये टाइप करा. चॅट बॉक्स सर्वांसाठी ओपन करून द्या. ओके. आणि चॅट बॉक्समध्ये सांगा जरा कसा वाटत आहे तुम्हाला क्लास 2 दिवस झाले? नाईस स्वप्नाजी, थँक यू. अजून? व्हेरी गुड. स्वप्नाजी म्हणतात नाईस. 40 पेक्षा जास्त लोकं आहेत इकडे. एकच व्यक्ती टाइप करत आहे. बी सीरियस. बघा ऐकून बदल होणार नाही आपल्यामध्ये लक्षात ठेवा. हॅलो एव्हरीबॉडी. विजय सर म्हणतात छान. दिगंबर सर म्हणतात फारच छान. व्हेरी गुड. किती लोकांना फक्त छान या शब्दावर थांबायचं आहे.
आणि किती लोकांना पुढे जाण्याची इच्छा आहे. ओके, किती लोकांना वाटते अमेझिंग म्हणतात, कोमल मॅडम, रेखा मॅडम म्हणतात सो गुड, प्रीती मॅडम म्हणतात खूप छान खूप छान. ओके, पण किती लोकांना असं फक्त छान आणि खूप छान वर थांबायचं आहे आणि किती लोकांना खरोखर तो बदल घडवायचा आहे. तुम्ही काही लोकांनी फोटो पाहिले, आता काही लोकांचे बरोबर आहे, फोटो पाहिले तुम्ही. किती लोकांना वाटते की तुमचा फोटो तिकडे लागला पाहिजे, तुमचं मध्ये तो फिटनेस बदल जो आहे तो झाला पाहिजे, असं किती लोकांना वाटते. विदाउट एनी प्रॉडक्ट, विदाउट एनी प्रॉडक्ट. ओके, विदाउट एनी प्रॉडक्ट. हाऊ मेनी पीपल आर थिंकिंग, जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की मला तो बदल करायला आवडेल. टाईप मी इन द चॅट बॉक्स. बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथे जेवढे लोक आहेत त्यांना मी स्पष्ट एक गोष्ट सांगू इच्छितो. बदल जो आहे ना, तो फक्त विचार करून होत नाही. बदल जो आहे तो फक्त एखादं सेशन ऐकून होत नाही. कदाचित याच्या आधी पण तुम्ही भरपूर सेशन ऐकले असतील. बदल होण्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. किती लोक माझ्यासोबत ऍग्री करतात? बदल करण्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. किती लोक ऍग्री करतात? टाईप AG इन द चॅट बॉक्स. AG फॉर ऍग्री. किती लोकांना असं वाटतं की बदल करण्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते? ओके, घर बैठे बैठे आपल्या मराठीमध्ये एक खूप छान म्हण आहे, माहिती आहे तुम्हाला सर्वांना? काय आहे ती म्हण? दे रे हरी पलंगावरी. पलंगावरी येत असते का बरं, सांगा बरं तुम्हीच. येस नो? सो आपल्याला काय करावं लागेल? ऍक्शन घ्यावं लागेल. तर मला एकदा चॅट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला सर्वांना. मी प्रकाश सरांना मागचे 2 वर्ष झाले ओळखतो आणि त्यांनी त्या किती लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवलेला आहे हे पण मी पाहिलेलं आहे. त्यांनी पहिली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवणे. सगळ्यात पहिली गोष्ट असते स्वतःवर स्वतःच्या फिटनेसवर काम करणे, राईट? सो मला तुम्हाला सर्वांना एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, आजचा शेवटचा प्रश्न. 21 दिवसाचं जर का चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं, 21 दिवसाचं, आणि त्या 21 दिवसामध्ये तुमच्या सोबत जर का रोज एक कोच असेल आणि तो कोच तुम्हाला दररोज गाईड करेल 1 तासासाठी, की तुम्ही तुमच्या हेल्थवर काय केलं पाहिजे आणि काय केल्याने तुम्ही तुमच्या वजनामध्ये, तुमच्या डाएटमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये चेंज करू शकता आणि ते तुम्हाला कसं बेनिफिट देऊ शकते. तर किती लोकांना हे 21 दिवसाचं चॅलेंज जॉइन करायला आवडेल? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आवडेल? खरोखर जे सीरियस आहेत त्यांनीच मी टाइप करायचं आहे. रेखा मॅडम म्हणतात मी व्हेरी गुड. टाइप मी इन द चॅट बॉक्स. कोमल मॅडम म्हणतात मी व्हेरी गुड. ओके, किती लोकांना हे 21 दिवसाचं चॅलेंज जॉइन करायला आवडेल? दिगंबर सर म्हणतात मी, विवेक सर म्हणतात मी, मोहन सर म्हणतात मी व्हेरी गुड. बघा मित्रांनो, मी टाइप करायलाही थोडीशी हिंमत लागते बरं का. अजून तर मी काहीच सांगितलं नाही. मी फक्त म्हटलं 21 दिवसाचं चॅलेंज. तर ते मी टाइप करायलाही हिंमत लागते. आणि तुम्हाला एक वाक्य माहीत असेल, की जे काही आपण मागतो, ते गोष्टी आपल्याला मिळतात. तर जेव्हा आपण मी टाइप करतो, तर आपण आपल्या माइंडला एक मेसेज देत आहोत, की मी तयार आहे या गोष्टीसाठी. आणि जेव्हा तुम्ही तयार असता, तेव्हा हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स त्याच्यावर काय करत असते? तथास्तु करत असते. काय करत असते मित्रांनो? तथास्तु. तर तुम्हाला जर असं वाटतं, की तुमच्या आयुष्यावर पण तथास्तु झालं पाहिजे आणि खरंच तुम्ही जे स्वतःची इमेज बघता माइंडमध्ये, की मला असं व्हायचं आहे किंवा मला हे कपडे फिट बसले पाहिजे किंवा मी चांगलं दिसलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आज ॲटलीस्ट मी टाइप करून तुम्ही ॲक्शन घ्या. इथे बरेच लोक आहे, बरेच कमी मी आलेले आहे अजूनही. मिनल मॅडम म्हणतात मी, वृषाली मॅडम म्हणतात मी, हर्ष शुक्ला म्हणतात मी, विजय सर म्हणतात मी, मोहनजी म्हणतात मी, पंडितजी म्हणतात मी. आय एम एक्सपेक्टिंग मोर मीज इन द चॅट बॉक्स. अजूनही जर का तुम्ही डाऊट मध्ये असाल की करू की नाही, हे बघा इथूनच सुरुवात आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ युअर लाईफ. ओके, रवी देशमुख सर म्हणतात मी व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सो तुम्ही सर्व लोक तयार आहात 21 दिवस सकाळी उठण्यासाठी, 21 दिवस दररोज आमच्या सोबत काम करण्यासाठी? आर यू ऑल रेडी? सिरियसली तयार आहात तुम्ही? सिरियसली तयार आहात? टाईप येस इन द चॅट बॉक्स. सिरियसली तयार आहात? खरोखर विचारतोय मी आता, सिरियसली तयार आहात तुम्ही? ओके, गुड. तुम्हाला 2 गोष्टी द्याव्या लागतील यासाठी. एक म्हणजे तुमची वेळ. बघा, तुम्हाला लाईफ बदलायचं असेल तर ते काय असं 1-2 दिवसाच्या क्लासनी तर बदलणार नाही. हे तुम्हालाही माहीत आहे, राइट? 1-2 दिवसात तर काही प्रकाश सर तुमचं 10 किलो, 5 किलो वजन कमी करून देऊ शकत नाही, फक्त बोलून. हा क्लास तर एक इंट्रोडक्शन आहे, की आपण कोणत्या जर्नीवर जाणार आहोत त्याचं. ओके, सो आवडेल तुम्हाला आमच्यासोबत 21 दिवस दररोज बसण्यासाठी, दररोज शिकण्यासाठी, दररोज काही आता सीरियस आहे त्यांनी फक्त एकदा येस टाईप करायचं. जसं दिगंबर सर म्हणतायत येस, रश्मी मॅडम म्हणतायत येस. ओके, व्हेरी गुड. रेखा मॅडम म्हणतात येस, मिनल मॅडम म्हणतात येस, व्हेरी गुड. चला, तर मी तुम्हाला पुढचं दाखवतो की पुढचं तुमचं कसं काय असणार आहे. 21 दिवस लक्ष देऊन ऐका. आता मी काय म्हणतो, थोडं स्क्रीनकडे लक्ष द्या.
पुढचे 21 दिवस आपण दररोज भेटणार आहोत आणि ही जी बॅच आहे आपली लाईव्ह बॅच ही 2 तारखेला म्हणजे 2 फेब्रुवारीला चालू होत आहे. दुसरा महिना, दुसरी तारीख आणि 2026. मित्रांनो बघा काळ आणि वेळ किती चांगली आहे, की आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आता झालेली आहे. बऱ्याच लोकांनी काहीतरी डिसिजन घेतलं असेल, की या वर्षात तर मी वजन कमी करणार आहे. या वर्षात तर मी अजून फिट होणार आहे आणि बघा ही संधी तुमच्या पुढे चालून आली ऑटोमॅटिकली. यालाच म्हणतात मित्रांनो युनिव्हर्सचा मेसेज. म्हणजे युनिव्हर्स तुमच्यासाठी काहीतरी मेसेज घेऊन आलेला आहे. युनिव्हर्स तुमच्यासाठी हेल्प करायला आलेला आहे. पण तुम्ही किती तयार आहात, तुम्ही किती कमिटेड आहात हे आता समजेल आणि हे तुमच्यावर डिपेंड करते, की तुम्ही किती डिसिजन घेता. ओके. सो 2 तारखेपासून हा क्लास चालू चालू होणार आहे आणि हा लाईव्ह क्लास आहे. कुठल्याही प्रकारचा रेकॉर्डेड नाही. दररोज सकाळी 5:30 ते 6:30 प्रकाश सर तुम्हाला शिकवणार आहेत. जर एखादा क्लास तुम्ही मिस केला, तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. फक्त 11 लोकं आम्ही या बॅचमध्ये सध्या घेणार आहोत. कारण की आम्हाला पर्सनली तुम्हाला हेल्प करायची आहे. पर्सनली तुम्हाला अटेन्शन द्यायचं आहे. ओके. So type 11 in the chat box. How many people want to join this class? Type 11. 11 means 11 टाइप करा चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये 11 टाइप करा. जर तुम्हाला वाटते की तुम्ही या क्लासचा भाग झाले पाहिजे, तुमच्यावर सुद्धा तथास्तु झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा स्वतःला या 21 दिवसामध्ये हे नाही म्हणत मित्रांनो मी की तुम्ही 100% बदलून जाल. पण 50 ते 60% पर्यंत बदल तुम्हाला स्वतःमध्ये दिसू शकतो. काही-काही लोकांना त्याच्यापेक्षाही जास्त बदल दिसू शकतो. ओके. सो टाइप 11 इन द चॅट बॉक्स. मी अजूनही सांगतो जे लोकं चॅट बॉक्समध्ये टाइप करत नाहीयेत. ओके. तर तुम्ही स्वतःकडे येणाऱ्या त्या एनर्जीला, स्वतःकडे येणाऱ्या त्या पॉवरला तुम्ही थांबवत आहात. कारण हे ब्रह्मांड आपल्याला नेहमी काय म्हणत असते? तथास्तु म्हणत असते. आपण जेव्हा चांगले विचार करतो, देव म्हणतो तथास्तु. आपण जेव्हा वाईट विचार करतो, देव म्हणतो तुझे ब्रह्मांड ऑलवेज एकच शब्द बोलत आहे आणि तो शब्द आहे तथास्तु. तर तुम्ही विचार करा, की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर तथास्तु करून घ्यायचं आहे ब्रह्मांडाकडून. ओके. समोरची स्लाईड दाखवा एकदा. सो मित्रांनो झूम कॉल असणार आहे. ओके. बघा इन्फॉर्मेशन ही प्रत्येकाकडे आहे. तुम्ही आता इन्फॉर्मेशन ऐकली 2 दिवस, उद्या पण तुम्ही ऐकणार आहात, की स्ट्रेस फ्री कसं राहायचं आहे. बाकीच्या अजून काही गोष्टी तुम्ही शिकणार आहात. पण याला म्हणतात इन्फॉर्मेशन. पण इन्फॉर्मेशन हे माणसामध्ये बदल घडवत नाही. इन्फॉर्मेशन मित्रांनो WhatsAppवर रोज मेसेज येतात 100 हे करा, ते करा. पॉडकास्ट आहेत, YouTubeला आहे, सगळ्या ठिकाणी आहे. पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या मेंटर सोबत काम करत नाही, जोपर्यंत तुम्ही एका गाईडेड पाईपलाईनमध्ये काम करत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होत नाही. काय म्हणता तुम्ही ॲग्री करता का माझ्यासोबत? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते, की एका मेंटर सोबत जोपर्यंत मी काम करत नाही आणि अशा मेंटर सोबत काम करणार आहात तुम्ही, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. तुम्ही अशा मेंटर सोबत काम करणार आहात, ज्यांनी पहिले स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडविले. तुम्ही प्रकाश सरांचा फोटो बघितला, गाडीवरचा फोटो बघितला, तुम्ही आत्ताचा फोटो बघितला, किती फरक आहे. ॲट द एज ऑफ 50च्या वयामध्ये ही व्यक्ती अगदी फिट आहे. मित्रांनो आज 50च्या वयामध्ये गोळ्या चालू होतात. बीपीच्या गोळ्या, कंबर दुखते, पाठ दुखते, ह्याची गोळी, थायरॉइडची गोळी वगैरे, वगैरे, वगैरे. ओके. सो नेक्स्ट स्लाईड प्लीज. सो ही तुम्ही इन्फॉर्मेशन तर घेतलेली आहे, पण आता वेळ आहे ट्रान्सफॉर्मेशन करण्याची आणि ट्रान्सफॉर्मेशन का होत नाही मित्रांनो? कारण की आपण इन्फॉर्मेशन घेतो आणि आपल्याला असं वाटतं, "बापरे! हे तर मला सगळं माहीत आहे. चला मी उद्यापासून करतो." पण आपण करतो का? येस, नो इन द चॅट बॉक्स. खरं-खरं सांगा, अपने दिल पे हात रखो, हृदयावर हात ठेवा आणि खरं सांगा सर्वांना माहीत आहे सकाळी उठलं पाहिजे, सर्वांना माहीत आहे व्यायाम केला पाहिजे, सर्वांना माहीत आहे की चांगलं खाणं खाल्लं पाहिजे, सर्वांना माहीत आहे की काही वाईट सवयी जी आहेत त्या सोडल्या पाहिजे. पण आपण सोडतो का? येस, नो इन द चॅट बॉक्स. खरोखर सांगा हृदयावर हात ठेवून. येस, नो आपण करू शकतो का? येस, नो. जर करू शकलो असतो तर आपण या क्लासमध्ये बसलोच नसतो मित्रांनो. येस, नो. इथं बसलोच नसतो आपण. आपण फिट असतो. येस, नो. आपण या क्लासमध्ये बसलो आहे याचा अर्थ हा आहे दॅट वी नीड हेल्प. आपल्याला मदत पाहिजे आहे. पाहिजे आहे की नाही? येस, नो. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आपल्याला मदत पाहिजे आहे की नाही? सो हाऊ मेनी पीपल आर रेडी टू जॉइन अस फॉर नेक्स्ट 21 डेज. तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या. ओके. तुम्हाला माहीत आहे सगळं काही ट्राय केलं. पण तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी करू शकत नाही आणि सर्वात मोठा आजार काय असतो माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का कोणाला? सर्वात मोठा आजार कोणता आहे या जगातला? टाइप इन द चॅट बॉक्स. कोणता आजार सगळ्यात मोठा आजार आहे? टाइप इन द चॅट बॉक्स. सगळ्यात मोठा आजार कोणता आहे? कॅन्सर? नाही मित्रांनो. कोरोना? नाही. सगळ्यात मोठा आजार आहे आय नो सिंड्रोम. मला माहीत आहे. ये मुझे पता है.
ये मैंने देखा है, ये मैंने सुना है. सो हा आय नो जो सिंड्रोम आहे, हाच माणसाला प्रगती करू देत नाही. बघा इथे 2 प्रकारचे लोकं बसलेले असतील. मी तुम्हाला सांगतो. एक प्रकार म्हणजे तो, की जे म्हणतील, की "हो, मला माहीत आहे, मी कधीतरी करेल. आता सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे." आणि ते फक्त विचार करत बसतील आणि ते याच्या आधी पण त्यांनी तेच केलं, विचारच केला. आणि दुसऱ्या टाइपचे लोकं मित्रांनो, की जे आज निर्णय घेतील आणि पुढे जातील, की "चलो यार, अभी तक बहुत सोच लिया है." विचार करता-करता 2026 आलं, 2036 नाही आलं पाहिजे विचार करता-करता. चला आज सुरुवात करू. ओके. सो किती लोकं इथे आहेत, की जे आज सुरुवात करायला तयार आहेत. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू स्टार्ट टुडे? टाइप टुडे इन द चॅट बॉक्स. टुडे. टाइप टुडे इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू स्टार्ट टुडे? किती लोकं आज सुरुवात करायला तयार आहेत? टाइप टुडे इन द चॅट बॉक्स. हर्ष जी, स्वप्ना जी, विजय जी, थैंक यू सो मच. रश्मी जी, प्लीज टाइप टुडे इन द चैट बॉक्स. कोमल जी, व्हेरी गुड. स्वप्ना जी, रेखा जी, ओके. प्लीज हॅव अ नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो मित्रांनो, हा जो 21 दिवसाचा प्रोग्राम आहे, ओके. हा जो पुढची स्लाइड घ्या अजून. हा जो 21 दिवसाचा प्रोग्राम आहे मित्रांनो, हा 21 दिवसाचा प्रोग्राम तसं जर तुम्ही पाहिलं तर फार एक्सपेन्सिव्ह आहे. कारण रोज तुम्हाला 21 दिवस आम्हाला लाईव्ह यायचं आहे. तुम्हाला रोज शिकवायचं आहे. सकाळी 5:30 ते सकाळी 6:30 रोज शिकवायचं आहे. तर याची जी किंमत आहे किंवा याची जी फीज आहे, ती कदाचित फार जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहोत. किती लोकांना ती स्पेशल ऑफर पाहिजे? टाइप एस-ओ इन द चॅट बॉक्स. एस-ओ फॉर स्पेशल ऑफर. किती लोकांना होतील त्यांच्यावरच तथास्तु होणार आहे. मी पुन्हा एकदा टायमिंग सांगतो. 2 तारखेला क्लास चालू होणार आहे 2 फेब्रुवारीला. सकाळी 5:30 ते 6:30 चा क्लास आहे. जे लोकं एस-ओ टाइप करत आहेत, माझी टीम त्यांची नावं लिहून घेत आहे. ओके. त्याच लोकांना okay, believe me, only those people will get the tathastu today. Okay, so next, can we have the pricing please? Okay, so या संपूर्ण कोर्सची 21 दिवसाची जी फीज आहे, ऍक्च्युअल फीज आहे मित्रांनो, ती आहे 11,999 प्लस जीएसटी. पण एवढी फीस तुम्हाला आज द्यायची गरज नाही, बिकॉज मी तुम्हाला आधीच बोललो की मी तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. प्रकाश सरांकडून एक विशेष परमिशन घेऊन मी तुम्हाला ही ऑफर देत आहे आणि ती ऑफर आहे मित्रांनो 7,999 प्लस जीएसटी. किती लोकांना वाटते की तुम्ही याचा भाग झाले पाहिजे? टाइप मी इन द चॅट बॉक्स. आता मी टाइप करायला थोडंसं डेअरिंग लागणार आहे मित्रांनो. नाऊ ओन्ली तेच लोकं मी टाइप करू शकतील जे सीरियस आहे. टाइप मी इन द चॅट बॉक्स. लेट मी सी. मी तुम्हाला अजून एक जबरदस्त स्पेशल ऑफर देणार आहे. पण लेट मी सी किती लोकं तयार आहेत 7,999 रुपये देण्यासाठी. किती लोकं तयार आहेत? ओके. किती लोकांना खास ऑफर पाहिजे? अजून खास ऑफर देणार आहे आम्ही. ओके. पण त्याआधी प्रकाश सरांची आपण स्टोरी ऐकू. ओके. ते त्यांची स्टोरी तुम्हाला सांगतील, की त्यांनी कशी सुरुवात केली होती आणि ते कसे इथपर्यंत आले आहेत. ओके. सो त्यांची स्टोरी आपण ऐकूया. शॉर्टकटमध्ये त्यांची स्टोरी ते सांगतील, की त्यांनी सुरुवात कशी केली होती आणि कसे ते इथपर्यंत आले. आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. ओके. सो स्पेशल ऑफरसाठी सर्वांनी थांबायचं आहे. येस. येस सर. या अगोदर मी पण जसं आता माझ्यासमोर काही प्रश्न होते, तसंच मी इथं बसलो होतो. मी पण अशा एका कॉलवरच आलो होतो. अगोदर तर माझ्याकडे खूप सारे चॅलेंजेस होते. पण स्वतःचा निर्णय घ्यायला मी पण थोडासा घाबरत होतो. अंडरवेट, कुठलेही स्वतःचं डिसिजन घेण्याची क्षमता नाही म्हटलं तरी चालेल. पण जसंही कोविड आला, कोविडमधून काही गोष्टी बघायला मिळाल्या, त्यावेळेस मला कुठेतरी स्वतःला वाटलं, की आता मला पण स्वतःमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. मला जे मेंटॉर भेटले होते, ते मेंटॉर ह्या जर्नीत आलो, हेल्थच्या जर्नीत स्वतः सगळं फॉलो केलं आणि स्वतः फॉलो करून मी आज माय स्वतः तर हेल्दी आहेच आहे. पण मी माझ्या परिवाराला सुद्धा एक चांगली हेल्थ देण्याचं काम करतोय. माझ्या मुलांना सुद्धा मी एक चांगली हेल्थ देतोय आणि मला सगळ्यात म्हणजे चांगलं वाटतंय सांगायला. कधी पण मला जर कोणी विचारलं, तर मी एक स्टोरी माझी असते, की ज्यामुळे मी हेल्थ या जर्नीमध्ये आलो, की मी माझ्या वडिलांसाठी 2017 पासून मी त्यांचं हॉस्पिटल केलतं आणि ह्याच फिटनेसच्या किंवा ह्याच आहाराच्या जोरावर मी वडिलांना 34 केमो केल्या सर. 1 ते 2 केमोमध्ये बऱ्याच वेळेस 1 ते 2 केमो खूप होऊन जातं लोकांना. पण ह्याच आहाराच्या जोरावरती वडिलांना 34 केमो केल्या आणि त्यांचंच ते बघून, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघून केमोमध्ये त्यांचं मी 10 केजी वजन वाढवलं आणि तेच बघून मी स्वतः या फिटनेस जर्नीमध्ये आलो आणि स्वतःचं मी इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलं. प्रत्येक गोष्ट मी आज फॉलो करतोय.
प्रत्येक आहारामध्ये मला काय घ्यायचंय, काय नाही घ्यायचं हे स्वतः मी फॉलो करतोय. कारण की मला जे पण सांगितलंय, त्याच्यात मी कुठलाही बदल न करता, मी स्वतः ते फॉलो केलं. म्हणून मी आज वयाच्या 49व्या वर्षी सुद्धा इतका फिट राहू शकलो. आणि सगळ्यात चांगलं मला एक सांगायला आवडेल, की आज मला कोणतीही टॅबलेट नाहीये, कोणतीही डिसीज नाहीये. कंटिन्युअसली माझा स्वतःचा जॉब आहे, की त्या जॉबवर मला स्टँडिंग वर्क जास्त असतं. तरी पण दिवसभर माझी एनर्जी खूप छान आहे. कुठल्याही प्रकारचा मला थकवा जाणवत नाही. आणि सोबत मी जे केलं, मी जे अनुभवलं, मला ते लोकांना डिलिव्हर करायला खूप छान आवडेल. आणि तीच माझं जे मिशन मी सध्या ठेवलंय, की काय 1,00,000 लोकांना मला मदत करायची चांगल्या हेल्थसाठी. माझं जे मिशन आहे, प्रत्येक घरात चांगली हेल्थ आणि प्रत्येकाच्या मनात चांगला सकारात्मक विचार देण्याचं काम मी करत आलोय. व्हेरी नाईस. थँक यू सो मच. थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर स्टोरी. किती लोकांना ही स्टोरी ऐकून, यांची जी जर्नी आहे ती ऐकून इन्स्पायरिंग फील झालं. जस्ट टाइप आय एन इन द चॅट बॉक्स मित्रांनो. किती लोकांना वाटतं की इन्स्पायरिंग स्टोरी आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना जे किमोथेरपी करावी लागायची आणि डाएटच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं वजन वाढवलं. सो इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. मित्रांनो, आज किमोसारखी जी थेरपी आहे ते करण्याला किती खर्च येतो तुम्हाला माहीत आहे. सर्वात मोठी जर का आज मित्रांनो, लिसन टू मी व्हेरी, व्हेरी केअरफुली. आजच्या तारखेमध्ये सर्वात मोठी जर का कुठली संपत्ती असेल, तर ती फक्त एकच आहे आणि ती म्हणजे हेल्थ. किती लोकं माझ्याशी ॲग्री करतात? कारण जर तुमची हेल्थ चांगली नसेल, तर आपोआप तुमचे रिलेशन बिघडणार आहेत. तुमचे रिलेशन बिघडले तर तुमचे जे बिझनेस आहे, जो जॉब आहे त्याच्यावर त्याचा असर पडणार आहे आणि अल्टिमेटली याचा जो असर आहे, तो ॲट द एंड ऑफ द डे आपल्या पैशावर, आपल्या प्रगतीवर सुद्धा होणार आहे. काय म्हणता तुम्ही? ॲग्री करता का माझ्यासोबत? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. कारण जेवढी जास्त एनर्जेटिक आपण असू, तेवढंच जास्त चांगलं आपण काम करू शकू आणि जेवढं जास्त चांगलं आपण काम करू, तेवढे जास्त चांगले आपण रिझल्ट प्रोड्यूस करू स्वतःसाठी. ओके? इज दॅट व्हेरी सिंपल, राइट? सो त्याच्यासाठी आज मी तुम्हाला, जसं मी प्रॉमिस केलेलं आहे, की तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. सो मित्रांनो, नेक्स्ट स्लाइडवर तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे आणि ती ऑफर आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 5,999 प्लस जी-एस-टी. हे तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे. याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला जी-एस-टी जो आहे तो घेत नाही. तो जी-एस-टी 5,999 मध्येच आपण इन्क्लूड करू. किती लोकांना ही ऑफर घ्यायला आवडेल? फक्त मी टाइप करा. फक्त मी टाइप करा, की तुम्हाला घ्यायची नाहीये ऑफर. मी फक्त म्हणत आहे, की फक्त घ्यायला आवडेल. किती लोकांना ही ऑफर घ्यायला आवडेल? फक्त मी टाइप करा. तर मी तुम्हाला आणखी एक स्पॉट ऑफर करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. ओके. सो 5,999 प्लस जी ही ऑफर आहे. मोठा-मोठी ₹6,000-7,000 होतात. पण मी तुम्हाला आज या क्षणी एक स्पेशल ऑफर देणार आहे आणि पुढच्या स्लाइडवर ती स्पेशल ऑफर असणार आहे मित्रांनो तुमच्या सर्वांच्या समोर. तुम्हाला फक्त 15 मिनिट्सचा टाईम आहे आणि ती ऑफर आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 4,999 नाही, तर फक्त आणि फक्त 3,999. याच्यामध्ये जी-एस-टी वगैरे सगळं इन्क्लूड आहे. ॲक्चुअल फीज 11,999 आहे मित्रांनो. पण 15 मिनिटाची ऑफर तुम्हाला देत आहे आणि फक्त 11 सीट आमच्याकडे आहेत. त्याच्यामधल्याही काही सीट या आठवड्यात, काही सीट 2-3 प्रोग्राम होतील, तर त्याच्यामध्ये ते सीट बुक होतील. त्यामुळे आता क्यूआर कोड तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला पटकन तुमचा डिसिजन घ्यायचा आहे. 3,999 मध्ये 21 दिवसाचा लाईव्ह क्लास प्रकाश सरांसोबत. त्याच्यामध्ये डाएट तुम्ही शिकणार आहात, त्यामध्ये एक्सरसाइज तुम्ही शिकणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग केलं जाईल. तुम्हाला जो काही पर्सनल त्रास असेल, जिथं कुठे तुम्हाला मदत पाहिजे असेल, ती मदत सुद्धा तुम्हाला केल्या जाणार आहे. आय होप तुमच्या समोर स्लाईड आहे. आय होप तुमच्या समोर Google Pay, PhonePe नंबर आहे. ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे मित्रांनो, पेमेंट डन. ओके. आणि याच्यामध्ये आणखी एक ऑफर तुम्हाला मी देतो. सर्वात आधी तर तुम्ही जे लोकं आज पेमेंट करणार आहेत, त्यांना आम्ही काही विशेष बोनस सुद्धा देणार आहोत आणि त्यांना आम्ही काय बोनस देणार आहोत ते आम्ही उद्याच्या क्लासमध्ये सांगू. सो तुम्हाला पहिले तर तुम्हाला फुल पेमेंट जे लोकं आज करतील त्यांना आम्ही काही एक्स्ट्रा बोनस देणार आहोत. ओके. एवढं मी तुम्हाला सांगतो. सो कॅन यू जस्ट टेल मी इन द चॅट बॉक्स. ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ज्यांनी मी टाइप केलं होतं, स्वप्ना मॅडम, हर्ष सर, वृषाली मॅडम, ओके, विजय सर, रेखाजी, कोमलजी, जस्ट पे द अमाउंट अँड टाइप इन द चॅट बॉक्स. म्हणजे आम्ही तुम्हाला पर्सनली काय करू, वेलकम करणार आहोत. ओके. सो यू हॅव टू पे ₹3,999 21 डेजसाठी. मित्रांनो, जर का तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं
3,999 भागेला जर तुम्ही 21 दिवस केलं तर पर डेची कॉस्ट बघा तुम्हाला किती येते. एकदा करून बघा तुम्ही. 3999 भागेला 21 दिवस डेली जर का तुम्ही कराल तर फक्त 190 रुपीज मित्रांनो तुम्हाला डेली कॉस्ट येत आहे. जर का फक्त 190 रुपयामध्ये तुम्ही जर का तुमचं लाईफस्टाईल संपूर्ण तुमचं शरीर बदलू शकता, तुमचे हेल्थ हॅबिट्स बदलू शकता, तर मला नाही वाटत याच्यापेक्षा बेस्ट ऑफर कुठली असेल. काय वाटते तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये सांगा. ओके, सो यू कॅन पे द फुल अमाउंट राईट नाऊ, ऑर इफ एनीबडी इज फेसिंग चॅलेंज की सर आत्ता माझ्याकडे फुल अमाउंट नाही आहे, तर तुम्ही 1,000 रुपये देऊन बुकिंग सुद्धा करू शकता. याच QR कोडवर तुम्हाला 1,000 रुपये भरायचे आहे, बुकिंग करायचं आहे आणि बाकीची अमाउंट जी आहे ते तुम्हाला 2 तारखेच्या आधी म्हणजे 1 तारखेला संध्याकाळपर्यंत पे करायचे आहे. ठीक आहे? इज इट क्लिअर? 2 तारखेला सकाळी आपला क्लास सुरू होईल मित्रांनो. आणि ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी याच नंबरवर काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ओके, पण मी पुन्हा एकदा आठवण देतो, 15 मिनिटाची ही ऑफर आहे. 9 वाजून 11 मिनिटं झालेले आहे. इथून पुढं अजून 12 ते 13 मिनिटं आम्ही ही ऑफर चालू, म्हणजे 9 वाजून 17 मिनिटापर्यंत 16 मिनिटापर्यंत कदाचित ही ऑफर असेल. त्यानंतर तुम्हाला फुल अमाउंट पे करावं लागेल, जी आहे 4,999 रुपये. सो उगाच 1,000 रुपये वेस्ट करू नका मित्रांनो. आता तुमची सीट बुक करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा 99 22 40 25 47 या नंबरला, सो दॅट आम्ही तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये ऍड करू. आय होप इट इज क्लिअर एव्हरीबडी. टाईप CLR क्लिअर इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. बघा मित्रांनो, तुम्हाला मी एक सुंदर गोष्ट सांगतो. ही संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. तुमच्या ग्रुपमध्ये 145 160 लोक आहेत, पण इथे बघा किती लोक बसलेले आहेत. ओके, सो का बरं ते आले नाही? बरेच लोक म्हणतात की सर आम्हाला जमलं नाही, आमचं ऑफिस होतं वगैरे वगैरे. बट मला एकच गोष्ट समजते की त्यांच्या नशिबात हा क्लास नव्हता. सिंपल आहे, त्यांच्याकडे अजून ती अपॉर्च्युनिटी येणार नाही आहे. त्यांच्यापर्यंत अजून युनिव्हर्सनं तो संदेश पाठवलेला नाही आहे, म्हणून ते आजच्या क्लासमध्ये नाही. तुम्ही जर आजच्या क्लासमध्ये आहात मित्रांनो, तर हा एक सिग्नल आहे तुमच्यासाठी, हा एक संदेश आहे तुमच्यासाठी युनिव्हर्सचा, जिथं युनिव्हर्स तुम्हाला हे सांगत आहे की नाऊ इट इज टाइम टू चेंज युअर सेल्फ. नाऊ इट इज टाइम टू टेक ऍक्शन इन युअर लाईफ. कारण आतापर्यंत आपण खूप विचार केला, आतापर्यंत आपण दरवर्षी काहीतरी नवीन गोल सेट केले की अरे चलो 2025 में चेंज करते, अरे 26 में चेंज करते, अरे ये करते वो करते, हेच केलं आपण आतापर्यंत. बट नाउ इट इज टाइम टू टेक ऍक्शन. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू टेक ऍक्शन? टाईप AC इन द चॅट बॉक्स. AC फॉर ऍक्शन. ओके, ज्यांचं पेमेंट आलेलं आहे प्रकाश सर, त्यांना आपण वेलकम करू शकतो. ओके, त्यांचं नाव घेऊन तुम्ही सांगू शकता. मी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो की जर का तुम्ही पूर्ण पेमेंट आता भरू शकत नसाल, नो प्रॉब्लेम, यू कॅन पे 1,000 रुपीज राईट नाव अँड बुक युअर सीट, अँड आफ्टर दॅट यू कॅन पे द रिमेनिंग अमाऊंट. कधीपर्यंत पे करायची आहे तुम्हाला? ती रिमेनिंग अमाउंट तुम्हाला पे करायची आहे 1 तारीख संध्याकाळपर्यंत. ओके, आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रकाश सरांशी बोलू शकतात. ऑफर तुमच्या समोर आहे, ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. ओके, थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा सांगेल जाता जाता, ही ऑफर सोडू नका. दिस इज द अमेझिंग ऑफर, यू विल नॉट गेट एनी टाइम. ओके, नॉट गेट एनीवेअर. ओके, 21 दिवसाचा लाईव्ह क्लास, तो सुद्धा पर्सनल कोचिंग सोबत. ओके, सो टेक बेनिफिट ऑफ दिस ऑफर. थँक्यू सो मच. रेखा मॅडमचं पेमेंट आलं सर. येस, थँक्यू रेखा मॅडम. तुम्ही जो निर्णय घेतला, जी डिसिजन तुम्ही घेतली, त्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला धन्यवाद. की युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु करेल. आणि नक्कीच तुम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही हा ग्रुप किंवा ज्या कारणासाठी तुम्ही जॉईन केलंय, ते नक्कीच तुम्हाला मी फुलफिल करायचा प्रयत्न करेल. येस, सो थँक्यू. आपला जो उद्याचा कॉल आहे, तो सगळ्यात महत्वाचा. कारण की उद्या प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्ट्रेस, काही ना काही गोष्टीचं ताण-तणाव हे प्रत्येक जण घेतच असते. आणि त्यातून आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता येईल, हे उद्या बघणार आहोत. त्यामुळं उद्याचा जो क्लास आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा असेल. कोणीही तो क्लास मिस करू नका. रेकॉर्डिंग तुम्हाला दिल्या जाईल, तरीसुद्धा जर तुम्ही ते ऑनलाईन केला, तर सगळ्यात चांगला राहील. आणि स्ट्रेसला कसं आपण रिलीज करू शकतो, स्ट्रेस कसा आपण सोडू शकतो, यासाठी तो उद्याचा क्लास खूप महत्त्वाचा असेल. थँक यू विजय सर. विजय सरांचं पण टोकन पेमेंट आलंय 1000. थँक यू व्हेरी मच. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या 21 दिवसाच्या क्लासमध्ये
मिळेल. जे पण तुमचे चॅलेंजेस असेल त्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. तुमच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जाईल, की ज्या तुम्हाला प्रत्येक दिवशी करायच्या आहे आणि काही टास्क तुम्हाला दिले जातात. ते टास्क तुम्हाला तुमच्याकडून आम्ही करून घेऊ. त्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतला ते खूप छान. नेक्स्ट पेमेंट कोमल मॅडमचं आलंय. कोमल मॅडम. तुमचं पण पेमेंट रिसीव्हड झालंय. तुम्हाला जे पण माहिती किंवा एक चांगल्या प्रकारचं मला जितके जास्त डिलिव्हर करता येईल, तितकं तुम्हाला मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि एक सांगायला मला आवडेल, कारण असं नाहीये की पेमेंट घेतलं की मग तुम्हाला मी इतकंच का? माझ्याकडून तुम्हाला जितकं जास्त दिलं जाईल, किती? जितकं जास्त तुम्हाला दिलं जाईल, तितकं जास्त देण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण काय की तुम्ही आल्याच्या नंतर तुमचं पण समाधान झालं पाहिजे. तुमचं समाधान झालं पाहिजे. त्यासाठी होईल तितकं जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आणि ही माझं प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक वेळेस मी लोकांना एक सांगत असतो, की तुम्ही जे घेताय त्याच्यापेक्षा जास्त मला कसं देता येईल यावर माझा फोकस राहील. येस. ती ऑफर तुम्हाला अजून नेक्स्ट 10 मिनिट असेल. की 10 मिनिटात तुम्ही तुमचं टोकन पेमेंट पण करू शकता किंवा फुल पेमेंट पण करू शकता. येस. ह्या 3 दिवसाच्या रेकॉर्डिंग आपल्याला तिसऱ्या दिवसाच्या शेवटी मिळणार आहेत. म्हणजे उद्या शेवटी या 3 दिवसाच्या रेकॉर्डिंग आपल्याला मिळेल. त्यामुळे ग्रुपमध्ये जेवढे पण मेसेज आले त्यांना निश्चिंत राहा, की त्यांना रेकॉर्ड 100% होईल आणि त्यांच्यापर्यंत त्या नक्कीच पोहोचेल. येस. सो थँक यू अगेन. आता उद्याचा आपला जो काही टास्क आहे, काल जसा आपण एक टास्क दिलता, की ग्राउंडिंग अनवाणी पायाने जे काही आपल्याला चालायचंय, त्या अनवाणी पायाने काही न घालता जमिनीवर किंवा गवतावर चालायचंय. सेम आज पण थोडासा चेंज, जास्त नाही पण थोडासा चेंजचा एक टास्क असेल. जो टास्क तुम्हाला पुढचे 21 दिवस करायचा आहे. किती? 21 दिवस. तर तो टास्क कोणता आहे? लो शुगर इंटेक. शुगरचा जो इंटेक आहे त्याला लो करायचंय, रिड्यूस करायचंय त्याला. किती कमी आपण शुगर घेऊ शकतो. किती कमी व्हाईट शुगर आपण आपल्या आहारात ॲड करू शकतो, हे बघायचंय. शुगर परत एकदा सांगतो, की एक्स्ट्रा घेतलेली शुगर ही कधी पण हेल्थसाठी चांगली नाहीये. कधी पण चांगली नाहीये. त्याच्यामुळं जर कोणी अव्हॉइड करत असेल, शुगर अव्हॉइड करत असेल, तर त्यांच्यासाठी खूप छान. पण कोणतीही गोष्ट जर तुम्हाला काही चेंज करायची असेल, ती सडनली चेंज करू नका. एकाच वेळेस ती चेंज करू नका. त्याला थोडं-थोडं क्वांटिटीमध्ये चेंज करत चला. थोडं-थोडं त्याला कमी करत चालायचंय. जर तुम्ही एकाच वेळेस शुगर कमी केली, तर तुम्हाला काहीतरी सिग्नल जाणवायला चालू होईल. तुम्हाला ती क्रेव्हिंग जास्त होईल. आणि शुगर तीच व्यक्ती खाते ज्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम्स आहे. ज्यांची पचनक्रिया व्यवस्थित नाही, त्यांना गोड खायला जास्त आवडते. कारण ती क्रेव्हिंग होते. त्यासाठी शुगर जर आपण चेंज केली, तर शुगर चेंज केल्याने किंवा कमी केल्याच्या नंतर खूप सारे बेनिफिट आपल्याला 1 महिन्यात दिसायला चालू होतात. त्यासाठी तुम्ही वाटल्यास आजचा फोटो काढून ठेवू शकतात आणि 21 दिवसाच्या नंतर किंवा 1 महिन्याच्या नंतरचा फोटो जर तुम्ही कंपेअर केला एक दुसऱ्याला, तर तुमची चेंजेस तुम्हाला त्यामध्ये दिसेल. तर उद्याचा टास्क सर्वांसाठी असेल, की शुगर इंटेक कमी करायचा आहे. थोडा-थोडा, एकाच वेळेस नाही, पण थोडा-थोडा तो कमी करायचा आहे. येस. तर काही जर याच्यात राहिलं असेल, तर उद्याच्या सेशनमध्ये ते कंप्लीट केल्या जाईल. उद्या उद्याचा क्लास जो आहे आपला शेवटचा दिवस आहे आणि आय थिंक त्याच्यात काही वेळ एक्स्ट्रा होणार आहे. 1 घंट्याचा जो क्लास आहे, 8 ते 9, तर हा आपला 9:30 पर्यंत होऊ शकतो किंवा 10-15 मिनिटं अजून पण शिल्लक होऊ शकतात. त्यामुळं बी प्रिपेअर, कारण उद्या त्या गोष्टीला आपल्याला प्रिपेअर राहायचं, की किती जास्त वेळ आपण त्यामध्ये बसू शकतो किंवा किती जास्त माहिती आपण घेऊ शकतो. त्यासाठी एक नोटबुक, एक पेन आणि एक पाण्याचा ग्लास आपल्याला सोबत ठेवायचा आहे. आपण 1 तासामध्ये कमीत कमी, जास्त तर नाही सांगत, पण 1 तासामध्ये आपल्याला पाण्याचा इंटेक हा 200 ते 300 एम-एल झाला पाहिजे. त्यासाठी
ते आपण सांगत असतो की आपल्या सोबत पाळणं महत्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट. 100 मधून 80% लोकं, 100 मधले 80 लोकं स्ट्रेसमध्ये आहेत. तर स्ट्रेस कसा येतो, कसा सोडायचा त्यासाठी काय-काय करायचंय, हे उद्या तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये ऐकायला मिळेल. त्यासाठी नोट डाउन करून ठेवायचे, जे तुम्हाला पुढे चालून बेनिफिट मिळेल किंवा फायद्याचं राहील. ज्यावेळेस पण तुम्हाला वाटलं की मला काहीतरी स्ट्रेस येतोय, तुम्ही ते वाचलेले नोट्स काढून, लिहिलेल्या नोट्स काढून वाचू शकता, जेणेकरून तुम्ही स्ट्रेस फ्री होऊ शकाल. येस. सो उद्याची आपली क्लासची जी ऑफर असेल, ही आजची ऑफर तुम्हाला फक्त 15 मिनिटासाठी होती आणि 15 असेल. येस. ज्यांना पण असं वाटतं की पूर्ण पेमेंट माझ्याकडून होणार नाही, ते टोकन पेमेंट अजून पण करू शकतात. आणि टोकन पेमेंट करण्यासाठी जो नंबर दिलेला आहे 9922402547, तसंही तुम्ही पेमेंट कराल, तर त्यावेळेस तुम्ही ह्या नंबरलाच मला WhatsApp ते करू शकता, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. या स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर सुद्धा याच्यावर पेमेंट केलं तर काही हरकत नाही. 10 मिनिट तुमच्याकडे असेल. आणि जसं हा क्लास संपेल, तर आपला जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तर आपल्या ग्रुपमध्ये ते शेअर करायचंय. शेअरिंग आमच्यासाठी मोटिव्हेशन आहे. आणि तुम्ही लिहिलेला एक शब्द आम्हाला परत काहीतरी अजून चांगलं करण्याची अपेक्षा देतो. चांगलं करण्याची शक्ती देतो. त्यासाठी आपला व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स जे काही तुम्हाला अनुभव आला, तो अनुभव आपण ग्रुपमध्ये शेअर करू शकता. ते आपला कॉल संपला त्यावेळेस. सो येस. सो थँक यू. आज तुम्ही जी काही व्हॅल्युएबल माहिती घेतली, जे तुम्ही क्लास जॉइन केला त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. असंच आपण परत उद्या भेटणार आहोत. त्यामुळं कोणीही क्लास मिस करू नका. कारण उद्याची माहिती सगळ्यांसाठी खूप छान असेल, खूप महत्त्वाची असेल. येस. सो थँक यू. थँक यू व्हेरी मच. येस वैभव सर. ठीक आहे, चालेल. थँक्यू.